नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी धवल आपलं स्वागत करतो। पाहुयात प्रदेशातील टॉप 10 बातम्या। विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं। यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला। याचे पडसाद आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन देखील करण्यात आलं। माजी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे। पूजा खेडकर गेल्या वर्षी वादात अडकली। बोगस कागदपत्रांद्वारे प्रशासकीय पदाचा फायदा लाटल्याचा तिच्यावर ठपका ठेवण्यात आला। पुण्यात प्रशासनात केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर ती प्रकाश झोतात आली होती। त्यानंतर ती एक वादात अडकली गेली, तर तिची आई पण पुढे वादात सापडली। आता पूजा खेडकरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला। त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने साथ सोडली आहे। शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू आसमी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना ही घोषणा केली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत देण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली। येरवडा येथील 59 वर्षीय रहिवासी चंद्रकांत शंकर कुराडे यांच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यानंतर कुराडे कुटुंबियांनी फडणवीसांशी फोनवरती बोलताना त्यांचे आभार व्यक्त केले। भाजप नेते जगदीश मुळीक यांच्या माध्यमातून कुराडे कुटुंबियांनी धन्यवाद दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी मार्कडवाडीतल्या गावकऱ्यांची भेट घेणार आहेत। शरद पवार आणि जयंत पाटील हेलिकॉप्टरने मार्कडवाडी येथील रविवारी पोहोचतील। मात्र शरद पवार येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरबाजीमुळे 2 गट आमने सामने येण्याची चर्चा आहे। काही स्थानिक ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचे अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत। या बॅनरबाजीमुळे गावातील 2 गटात वाद होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांची जप्त केलेली बेनामी संपत्ती रिलीज केली गेली। प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला। आता नवाब मलिक यांना सुद्धा मिळेल। मला तर उद्धव ठाकरे यांना सोडून सोबत येण्याची ऑफर होती, पण मी ती मान्य केली नाही, म्हणून माझं राहतं घर त्यांनी जप्त केलं असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं। तसेच राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणं आहे, राज ठाकरेंना भाजप खेळवत ठेवतात असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना तिखट शब्दात डिवचलंय। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला, ज्यात काही जमावाने काठी आणि लाथाबुक्क्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली आहे। तर या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून आता या प्रकरणी केस पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारू पिल्यानंतर किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीत तिघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। कर्वेनगरमधील चांदणी बार ते कोथरूड मधील कोकण एक्सप्रेस दरम्यान राडा करणाऱ्या या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे। ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या आणि पिंक बॉल टेस्ट मॅच मधील दुसऱ्या दिवशी 157 धावांची आघाडी घेतली आहे। ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात टीम इंडियाच्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात 337 धावा केल्या। ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड यांनी सर्वाधिक धावा केल्या, तर इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली। त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 150 पेक्षा मोठी आघाडी घेता आली। तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी मोठी डोकेदुखी दूर केली। सिराजने टीम इंडियासाठी धोकादायक ठरत असलेल्या ट्रेव्हिस हेड याला क्लीन बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला। यॉर्करवर बोल्ड केल्यानंतर सिराजने हेडला चल निघ असा हाताने रागात इशारा केला आणि जल्लोष केला। मात्र आऊट झाल्याने हेडने सिराजला सुनावण्याचा प्रयत्न केला। मात्र या दोघांमधील शर्यतीत सिराजने बाजी मारली। या दोघांमध्ये भर मैदानात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तर या होत्या प्रदेशातील टॉप 10 घडामोडी। अशाच बातम्या बघण्यासाठी देशोन्नतीला लाईक करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।